गोस्वामी हा स्वतःला सध्या न्यायाधीश समजतोय। हा कोण पत्रकार जो सुपारी घेऊन काम करतोय, हा जो कोण पत्रकार आहे, हा टिंपण पत्रकार, हा सुपारी घेऊन काम करण्याचं काम करतोय। आज सभागृहात माननीय सदस्य प्रताप सरनाईक यांनी जो हक्कभंग मांडलेला आहे, या हक्कभंग कसा होतोय हे सांगण्यासाठी मी उभा आहे। अध्यक्ष महोदय, जरा ऐका जरा। नाही, या सभागृहामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेनुसार जे लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत, या 4 स्तंभापैकी एक आहे कायदे मंडळ, दुसरं आहे न्यायपालिका, तिसरं आहे प्रशासन आणि चौथा आहे माध्यम। आणि या 4 स्तंभांना स्वतःची एक चौकट आहे आणि प्रत्येकाने आपापल्या चौकटीत काम करावं अशा प्रकारचे संकेत आहेत। एकमेकाच्या चौकटीत घुसू नये, एकमेकाच्या चौकटीत हस्तक्षेप करू नये, परंतु चौकटी एकमेकांसाठी सुसंगत असल्या पाहिजे असं बाबासाहेबांनी राज्यघटनेत लिहून ठेवलेलं आहे। परंतु आता काय झालंय, आता जे चालू आहे, रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी जी न्यायाधीशाची भूमिका घेतली आहे आणि ते एका न्यायाधीशाच्या भूमिकेत ते स्वतःच ट्रायल चालवत आहेत, ते स्वतःच साक्षीदार बनतायत, ते सगळ्या गोष्टी स्वतःच करतायत। आणि हे करत असताना या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, जरा ऐकून घ्या, जरा ऐकून घ्या। अच्छा, तुमचं समर्थन होतं ना, ज्या हक्कभंगावरती हरकत घेता येत नाही, या सभागृहाने ही जी काही चौकट ठरवलेली आहे, सर्वोच्च सभागृह आहे, या सभागृहाने आपापले नियम, आपापली ताकद ही ठरवून दिलेली आहे। हा अर्णब गोस्वामी हा स्वतःला सध्या न्यायाधीश समजतोय आणि तो ज्या वेळेला स्वतःला न्यायाधीश समजतोय त्यावेळेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचं, महाराष्ट्रातल्या बाकीच्या मंत्र्यांना एकेरी भाषेत शब्द वापरतोय। त्याची ही जी प्रिस्क्रिप्ट आपल्याला पाठवलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे, हे उद्धव ठाकरे, आज के बाद सुन लो उद्धव ठाकरे, अगर शिवसेना के कोई भी नेता, जूनियर या सीनियर, सुन लो मेरी बात उद्धव ठाकरे, कान खोलकर सुनो उद्धव ठाकरे, जूनियर या सीनियर यानी कि किशोर या वृद्ध, यानी कि यंग और ओल्ड, कोई भी शिवसेना के आदमी का अगर लिंक आ जाए रिया चक्रवर्ती के साथ, मैं खुलकर कह रहा हूं, सुन लो उद्धव ठाकरे, ये पूछता है भारत प्रोग्राम है, सुन लो, अगर रिया चक्रवर्ती के साथ पता चले कि कोई भी शिवसेना का बड़ा नेता इन्वॉल्व था, पहली बात। दूसरी बात, अगर दिशा के पार्टी में कोई भी शिवसेना वाला गया था, सुन लो उद्धव ठाकरे, 9 तारीख को पता करो कौन कौन गया था, कौन कौन गया। अगर शिवसेना के कोई निकले इसमें तो उद्धव ठाकरे, सरकार तुम्हारी जाएगी, कुर्सी तुम्हारी जाएगी, पूरे दुनिया के लोग तुमको सवाल करेंगे। एक गृहमंत्री, ही कुठली भाषा? हा कोण पत्रकार जो सुपारी घेऊन काम करतोय, हा जो कोण पत्रकार आहे, हा टिंपण पत्रकार, हा सुपारी घेऊन काम करण्याचं काम करतोय। या सभागृहाची एक उज्ज्वल परंपरा आहे। हा एकटा मुख्यमंत्र्यांचा अपमान नाहीये, हा महाराष्ट्रातल्या समान 11.5 कोटी जनतेचा अपमान आहे। आणि म्हणून असा अपमान करणाऱ्या एका पत्रकाराला सजा मिळणं हे या सभागृहाचं काम आहे आणि आम्ही आपल्याकडनं ती अपेक्षा करतोय। या सभागृहामध्ये, हे सर्वोच्च सभागृह आहे, या सभागृहामध्ये एवढी ताकद आहे की कुठल्या पत्रकाराने कायदा हातात घेतला, एका पत्रकाराला एक कानाखाली मारली, तर या सभागृहाने पत्रकाराच्या संरक्षणाचा कायदा केला। मग महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींना, मंत्र्यांना किंवा एखाद्या सदस्याला संरक्षणाचा कुठला कायदा नाही, कोणी पत्रकार उठेल
काही बोलेल, एकेरी भाषेत बोलेल आणि हे सभागृह बघत बसणार आहे. हे सभागृह बसणार आहे बघत. आपल्या एक मिनिट झाला. आपल्या पंतप्रधानांना एका हवालदाराने त्यांच्याबद्दल अपशब्द काढले म्हणून आपण त्याला सस्पेंड केलं, आपण त्याला बाहेर केलं. ज्या पत्रकारांनी आपल्या पंतप्रधानांवर टीका केलेली आहे अशा कित्येक लोकांना शिक्षा झालेली आहे हे आपण या देशाला दाखवून दिलेलं आहे. आणि ज्या वेळेला एखाद्या मुख्यमंत्र्याचा, एखाद्या पंतप्रधानांचा अशा पद्धतीने जर पत्रकार जर अपमान करत असतील तर हे सभागृह बघत बसू शकत नाही. आणि म्हणून जे हत्यार आपल्याला दिलेले आहे, मी या सभागृहाचा गेले या पंतप्रधानावरती एका हवालदाराने टीका केली तर आपण त्याच्यावर कारवाई केली. किती पत्रकारांना आतापर्यंत आपण शिक्षा केलेली आहे. आणि म्हणून ऐका त्रास होतो मला माहिती आहे. ऐकून घ्या ऐका. या सभागृहाने हक्काबंगाच्या आदेशाने या सभागृहाने या चौकटीत आणून लोकांना उभा केलेला आहे. या चौकटीत आणून उभा केला आहे. 4 दिवस शिक्षा दिलेली आहे. निखिल वागळेला या सभागृहाने 4 दिवस जागेवर बसा. आणि म्हणून ऐका उभे राहा. जागेवर बसा. पहिले ऐका जरा ऐकून गेला पण शिका. जरा आपल्याला जागेवर बसा. जरा उभे राहा. सभापती महोदय जागेवर बसा. जागेवर बसा. का आता पंतप्रधानाला बोलला राग आला, मुख्यमंत्र्याला बोलला तर काय वाटत नाही. पंतप्रधानाला बोलला राग आला, मुख्यमंत्र्यांवरती टीका होते तेव्हा राग येत नाही. पंतप्रधानांवरती बोलल्यावरती राग येतो. पंतप्रधानावर बोलल्यावर राग येतो लगेच उठलात. हा मुख्यमंत्र्यांवरती कोण बोलतात राग येत नाही. पंतप्रधानांवरती बोलल्यावरती राग आला ना सगळ्यांना. हा मुख्यमंत्र्यांवरती बोलल्यावर राग येत नाही. साहेब तुम्ही स्पॉन्सर केलाय का त्याला? तुम्ही स्पॉन्सर केलाय हक्कभंग. तुम्ही स्पॉन्सर केलाय. बसा. आप हक्क जागेवर बसा. जागेवर बसा. जागेवर बसा. आपल्या सूचनेनुसार नियमाप्रमाणे कार्यवाही करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. निर्णय दिलाय. बसा. अध्यक्ष महोदय, ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांवरती आणि कुठल्याही मंत्र्यावरती अशा प्रकारचा शाब्दिक हल्ला होतो त्यावेळेला या सभागृहाने आपली ताकद दाखवून देणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा हक्कभंग आम्ही मांडलेला आहे. हा हक्कभंगाचं महत्व एवढं आहे की ज्याने अपमान केला त्याला या सभागृहाच्या चौकटीत आहे कुठल्याही परिस्थितीत झालीच पाहिजे. आणि म्हणून हा हक्कभंग मी मांडतोय. हा हक्कभंग आपण स्वीकारावा. पुढच्या काळात आता हक्कभंग समिती नाही, त्यामुळे आपण अधिकार आहात. आपण आम्हाला संरक्षण देणार आहात की नाही, या सभागृहाला संरक्षण देण्याची जबाबदारी ही आपली आहे. आणि म्हणून आपल्या समोर मांडलेला आहे. आणि जो टिंपट सुपारीबाज पत्रकार आहे, ज्याने सुपारी घेऊन हे काम केलेलं आहे,
या पत्रकाराला सूचनेप्रमाणे झालीच पाहिजे. कार्यवाही कोणत्या करण्याचा अधिवेशनात त्याच्यावर योग्य कारवाई निर्णय झालीच घेण्यात पाहिजे. येईल. आणि मी त्याला आपली- सभागृहाचं कामकाज 10 मिनिटासाठी स्थगित करत आहे.